नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. श्री सागर दत्तात्रय जगताप यांचा सत्कार होत आहे तरी त्यांच्याकडे शिल्पाला आशीर्वाद द्या. हो तीच नंतर एक ग्रुप फोटो घ्यायचा. माननीय संयुक्त सदस्य माननीय श्री संजय मारुती चौरे यांच्या हस्ते माननीय श्री संदीप सावता राऊत यांचा सत्कार होत आहे तरी त्यांच्याकडे शिल्पाला अशी नम्र विनंती. ऐका ना एक ग्रुप फोटो घेऊ 3 आहे. सगळे मागे येतात का? थोडं मागे यावर सगळं प्लीज जरा. इकडं बघा सगळ्यांनी. मॅडम थोडं मागे सचिन हो हो माननीय श्री बाळासाहेब पांडुरंग पायगुडे यांचा सत्कार माननीय आनंदी काकी जगताप सुगेशकर यांच्या हस्ते होत आहे तरी त्यांनी तो स्वीकारावा. उपनगराध्यक्ष माननीय वसुंधरा विश्वजित आनंदे यांचा सत्कार माननीय आनंदी काकी जगताप गटनेच्या यांच्या हस्ते होत आहे त्यांनी तो स्वीकारावा. मावळते उपनगराध्यक्ष माननीय वसुधा विश्वजित आनंदे यांचा सत्कार नवनिर्वाचित उपाध्यक्ष माननीय पुष्पानंद कुमार जगताप यांच्या हस्ते सत्कार होत आहे त्यांनी तो स्वीकारावा. मावळते स्वीकृत सदस्य त्याचप्रमाणे संदीप सावता राऊत यांची झालेली आहे तरी आपल्या सर्व सदस्यांना एक विनंती करण्यात येत आहे की आपलं मनोगत त्यांच्या कामकाजा संदर्भात आजीबाजींनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. अभिवादन करून काकीच्या आशीर्वादाने पुरंदर हल्लेचे आमदार मान्य संजयजी जगताप यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाखाली जी आम्हाला संधी मिळाली तसेच सर्व नगरसेवक नगरसेविका मुख्याधिकारी व नगराध्यक्ष माताजी मुंडे साहेब यांच्या वतीने जे आम्हाला काम करण्याची संधी मिळाली आनंदी काकी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जी आम्हाला संधी मिळाली त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो. थोड्या प्रमाणात काम करण्याची संधी मिळाली आणि तसंच काम हे चालू आहे पुढे तेवढे मी पाहिजे. यांच्या आशीर्वादामुळे काकी यांच्या पुण्याने आणि सरांच्या संजय जगताप यांच्या पाठिंब्यामुळे या सभागृहात येण्याची संधी आम्हाला मिळाली. सर्व नगरसेवक नगराध्यक्ष काका यशोद काका आज थांबले नाही सगळ्यांनी आम्हाला अतिशय साथ दिली. थोड्या वेळात जे काय आम्हाला काम करण्याची संधी दिली त्यामुळे मी आपल्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा सर्वांचा अतिशय ऋणी आहे. सर्वांनी आम्हाला साथ दिली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. राजमाता राष्ट्रमाता जिजाबाई साहेब हे देखणं स्वप्न ज्यांनी वास्तवामध्ये उतरवलं ते राजा शिवछत्रपती आणि हे देखणं स्वप्न ज्यांनी खऱ्या अर्थानं स्वतःच्या
शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत जपलं राजा शंभू छत्रपती यांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो। आणि आज संबंध तालुक्याचं आणि आपल्या सर्वांचं देखणं नेतृत्व असणारे कैलासवासी आदरणीय चंद्रकाका जगताप यांच्या प्रशासकीय इमारतीमध्ये आज या ठिकाणी नवनिर्वाचित स्वीकृत नगरसेवक व उपाध्यक्ष यांचा पदभार ग्रहण कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पीठासीन अध्यक्ष आदरणीय नगराध्यक्ष मार्तंड बोंडे साहेब, आपल्या गटनेत्या आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शक माजी नगराध्यक्ष आदरणीय आनंदी काकी जगताप, ज्यांच्या आता नुकतीच उपाध्यक्षपदी निवड झाली त्या आमच्या मार्गदर्शका पुष्पा काकी नंदकुमार जगताप, त्याचबरोबर ज्यांच्या मावळत्या आत्ताच्या उपनगराध्यक्षा सो आनंदे ताई, त्याचबरोबर आदरणीय आमचे ज्येष्ठ बंधुतुल्य संदीपजी जगताप, सचिनजी बोगळे, आदरणीय दीपक नाना टकले, त्याचबरोबर आदरणीय अजित उर्फ हाफुकाका जगताप, आदरणीय मनुकाका जगताप, त्याचबरोबर आमचे सहकारी प्रवीणजी भोंडे, सुभाष बापू लांडगे, त्याचबरोबर आमचे सहकारी आणि काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब पायगुडे, संजयजी चौरे साहेब, त्याचबरोबर माजी उपनगराध्यक्ष सहकारी आदरणीय विजूभाऊ वडणे, त्याचबरोबर संजय अण्णा गणपत जगताप, त्याचबरोबर गणेशजी जगताप, आताच या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीचे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय प्रदीप अण्णा पोमल, ज्यांची नुकतीच आता माझ्या सोबत या ठिकाणी निवड झाली ते आमचे सहकारी संदीपजी राऊत, पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीच्या आमच्या मार्गदर्शिका सो कोलते काकी, ज्यांचा काल नुकताच या ठिकाणी अभिषेक सोहळा झाला आणि खऱ्या अर्थानं संबंध नगरसेविका म्हणून नाही तर सर्वांची आमची लाडकी नानी, त्याचबरोबर अस्मिताताई, डॉक्टर आदरणीय टिळेकरताई, बोंगळेताई, सारिकाताई आणि आवर्जून या ठिकाणी माझ्यावर प्रेम करणारे उपस्थित आलेले माझा सर्व मित्र परिवार, त्याचबरोबर ब्रह्ममुहूर्त योग ज्ञानपीठ केंद्राचे योगगुरु आदरणीय गुरुदेव दीपकजी हेही या ठिकाणी उपस्थित आहेत, आदरणीय गरुड सर, केंद्राचे अध्यक्ष आदरणीय अंदाज सर, त्याचबरोबर सर्व आमच्या दोघांवर सर्वांवर प्रेम करणारे उपस्थित पै पाहुणे मित्र परिवार। खरं तर काका कायम सांगायचे की मनामध्ये विचार येणे हे ठिणके असते आणि ठिणकी जर पाण्यात पडली तर ती विझून जाते, परंतु ही ठिणकी जर वाळल्या पाचोळ्यावरती पडली तर निश्चितपणाने भडका होत असतो। गेल्या 10-15 वर्षापासून आदरणीय संजयजी जगताप साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही छोट्या प्रमाणावर या ठिकाणी कामकाज चालू केलं आणि गेले 10 ते 15 वर्षामध्ये पक्षासाठी एक निष्ठपणे काम करत असताना कुठेतरी त्याची एक पोचपावती मिळाली, म्हणून आदरणीय काकींनी आणि आदरणीय सरांनी त्यांच्या समवेत आमचे सर्व सहकारी नगरसेवक यांनी त्या ठिकाणी आम्हाला काम करण्याची संधी दिली। सासवडमध्ये पक्षासाठी काम करत असताना नगरपालिकेशी खरं तर खूप जिव्हाळ्याचं नातं एक तयार झालेलं आहे, परंतु आदरणीय मार्गदर्शक आमदार संजय जगताप साहेब आणि काकींच्या आणि सर्व नगरसेवकांच्या मुळे खरं तर आज पहिल्यांदा या सभागृहाचा सदस्य म्हणून येण्याचा मान या ठिकाणी मला दिलाय। हा खरं तर आमच्या सर्वांसाठी फार मोठी कामाची एक पोचपावती काकी आपण या ठिकाणी आम्हाला दिली, ज्याचा कायम आम्हाला सहकार्य असतं त्यांचं नामोल्य खऱ्या अर्थाने या ठिकाणी करावं लागेल की आदरणीय यशवंत काका जगताप आज काही काम निमित्तानं या ठिकाणी उपस्थित नाहीये, परंतु शहराच्या विकासामध्ये खऱ्या अर्थानं काकाचा देखील फार मोठा हातभार त्या ठिकाणी असतो। आज मी निश्चितपणाने काकी या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आमच्या परीनं सासवड शहरासाठी आपल्या सर्वांच्या विचारातून विकासाची ही जी गंगा आहे ती अशी पुढं अविरतपणे चालू राहण्यासाठी आम्ही दोघं देखील काकींच्या मार्गदर्शनाखाली असेल, अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली असेल आणि आमच्या ज्येष्ठ सर्व नगरसेवकांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणानं उद्याचं सासवड एक उज्ज्वल सासवड करण्यासाठी आम्ही या ठिकाणी हातभार लावू
आपण या ठिकाणी येण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिकायचं काय अडचण नाही तसं बोला आहे सासवड नगरपालिकेच्या सेकंड नगरसेवकपदी माझी निवड केल्याबद्दल मी आनंदी काकी संजय सरांचं नगरसेवक व कोंडे सरांचं सगळ्यांचं आभार व्यक्त करतो. मला पुढील कामात चांगली शक्ती मिळू हीच अपेक्षा. मी आता माझ्या पुण्यामध्ये उपनगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला होता. त्यामध्ये मला खूप काही काम करायला मिळाले आणि काकींचा पाठिंबा आणि आमची ज्येष्ठ नगरसेवक यशवंतकाका जगताप विजय वर्दे यांनी मला खूप सहकार्य केलं पाणी पुरवठ्याचं काम करण्यासाठी. आणि आता आपल्याला पाणी जेव्हा कमी पडत होतं, आपण 2 दिवसांनी 3 दिवसात पाणी येतं, तेव्हा धोरणी धरण्याचं काम आपण लवकर काकींनी त्याला तातडीने मंजुरी देऊन ते काम आपण लवकर पूर्ण करून आपल्याला धोरणी धरणाचं पाणी आलं. त्यामुळे आपलं कामकाज सुरू पाण्याचं कामकाज सुरू झालं. आणि आमचे माझे पाणी पुरवठ्याचे सगळे सहकारी त्यात कळसकर साहेब असतील, जाधव असतील, त्यांनी खूप सहकार्य केलं. त्यामुळे आता पण आपल्याला पाणी पुरवठा सुरळीत चालू झाला. आता आमच्या नवीन उपनगराध्यक्षा पुष्पाताई जगताप ह्या खूप कार्यक्षम नगरसेविका आहेत आणि त्या पण खूप छान आपलं काम करतील अशी मी तुम्हाला सगळ्यांना पाहिजे ते त्याला सगळ्यांना आज या ठिकाणी सासवड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष अर्थात पाणी पुरवठ्याचे सभापती, समितीचे सभापती आणि स्वीकृत सदस्य यांच्या निवडीच्या मीटिंग संदर्भात उपस्थित असलेले पीठासीन अधिकारी आदरणीय नगराध्यक्ष कोंडे साहेब, सीओ साहेब, ज्यांचा मातृत्वाचा हात आमच्या डोक्यावर सतत असतो त्या आपल्या सर्वांच्या गटनेत्या आदरणीय काकी, माझ्या सर्व सन्माननीय नगरसेविका आणि नगरसेवक सहकारी, आवर्जून उपस्थित असलेल्या महिला तालुका अध्यक्ष सुनीता काकी, प्रदीपांना, गणेशजी, सर्वच मान्यवर, माझ्या दृष्टीने तर खरं सर्वच मान्यवर आणि विशेष म्हणजे पत्रकार बंधू. आज ही निवड होत असताना या तालुक्याचे आमदार आदरणीय सर्वांचं आशास्थान संजयजी जगताप आणि आमच्या गटनेत्या काकी यांनी आणि सर्व सभागृहातल्या माझ्या सदस्य सहकाऱ्यांनी माझ्या नावाला एकमुखाने पाठिंबा दिला त्याबद्दल मी आणि स्वतः माझे कुटुंबीय सर्वांचे मनपूर्वक जाहीर आभार मानते. कारण एवढं हे काम करण्यासाठी मला शक्ती दिली. तसंच हे काम करत असताना नुसतं पाठिंबा देऊन नाही, पण इथून पुढे काम करत असताना त्यांच्या सहकार्याची पण अपेक्षा मला आहे. मी एक इथं आवर्जून सांगू इच्छिते की ही भूमी संत सोपान काकांची आहे, पण मी आज जी इथं उभी आहे त्यामागे अजून 2 काकांचा हात आहे असं मला वाटतं. त्यातलं एक काका म्हणजे माझे पती नंदू काका. कारण 4 भिंतींच्या आत राहून किंवा चूल मूल एवढं न बघता बाहेर समाजामध्ये सहकार क्षेत्र असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, त्यात येणाऱ्या अडचणींना कसं तोंड द्यायचं किंवा काम कसं करायचं हे करायला शिका असं सांगितलं. म्हणजे घरातूनच पाठिंबा मला मिळाला. त्यामुळे खरं तर मी आज इथं उभी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तसेच दुसरं नाव आदरणीय दिवंगत आदरणीय चंदू काकांचं घ्यावं लागेल. कारण ज्यावेळेस काका अध्यक्ष असताना माझी पहिली टर्म होती
मी सहकार क्षेत्रात पतसंस्थेमध्ये काम केलं, एका पक्षाचे अध्यक्ष म्हणून पण काम केलं. हे करत असताना त्यांना असं वाटायचं की ही हुशार आहे, हिला भाषण करता येत असेल माईक समोर. पण मला असं खूप भीती वाटायची की माईक समोर आपण उभं राहून बसलेल्या माणसांना कसं सांगायचं. तर असं कार्यक्रम असेल की ते म्हणायचे उठ तू भाषण कर. पण मला काही बोलता यायचं नाही. काकांना म्हणजे मी नाही बोलू शकत. ते म्हणले आधी उभी राहिले तरच तुझ्या पायात बळ येईल बोलण्यासाठी. आणि मग एक करत असं थोडं मला बोलता यायला लागलं. आणि आज खरं जे मी इथं आहे त्याचं श्रेय खरं आदरणीय काकांचं आहे. आज मनापासून वाटतं ते आज उपस्थित म्हणजे असायला हवे होते. दुसरं म्हणजे हे माझं लहान म्हणजे जन्म सासवड हे जन्मगाव पण आहे आणि शेवट पण. तर या विविध पदांचं मला ज्यांनी देऊ केलं ते माझे सगळे सासवडकर नागरिक आणि माझे सर्व या सभागृहातले सर्वच मान्यवर यांचं पुन्हा एकदा मी मनापासून आभार मानते. आणि हे काम करत असताना निश्चितपणे प्रत्येकाचं हित जपलं जाईल याची ग्वाही या निमित्ताने इथं देते आणि मी थांबते. धन्यवाद. नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी आणि सुकृत नगरसेवकासाठी जे काही पीठासीन अधिकारी म्हणून आवर्जून उपस्थित असलेले नगराध्यक्ष मार्तंडजी भोंडे साहेब, त्याचप्रमाणे सासवड नगरपालिकेचे माझे नगराध्यक्ष आणि विद्यमान गटनेते काकी, त्याचप्रमाणे शिवसाहेब, माजी उपनगराध्यक्ष वसुंधरा आनंदे, सारिकाताई हिवरकर, त्याचप्रमाणे बोंगळेताई, टिळेकरताई, अस्मिताताई, मंगलनानी मित्रे, त्याचप्रमाणे सुनीता काठी कोलते, ज्यांची नवीन सुप्रतपदी निवड झाली सागरजी जगताप, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप अण्णा पोमन, त्याचप्रमाणे दीपकजी महाराज, ज्यांची निवड नवीन झाली सुप्रतपदी संदीपजी राऊत, गणेशजी जगताप, त्याचप्रमाणे युजुभाऊ माजी उपनगराध्यक्ष युजुभाऊ वडणे, त्याचप्रमाणे माजी नगरसेवक संजयजी चौरे, त्याचप्रमाणे बाळासाहेब पायगुडे, माजी उपाध्यक्ष माननीय सुहासबापू नांडगे, प्रवीणजी भोंडे, त्याचप्रमाणे माजी उपाध्यक्ष मनोताते जगताप, त्याचप्रमाणे माजी उपाध्यक्ष हापूकाका जगताप, माजी उपाध्यक्ष दीपक नाना टकले, सचिनजी भोंगळे आणि आवर्जून सगळे सासवड नागरिक बंधू आणि भगिनींनो, आज खऱ्या अर्थाने आम्ही सर्वांनी जो काम केलं ते सगळ्यांनी गोळ्यामेळ्याने केलं आणि खरी कामाची पावती आज ना उद्या प्रत्येकाला मिळेल अशी तुम्हाला ग्वाही देतो. प्रत्येकाला वेळ येणार आहे, प्रत्येकाला संधी मिळणार आहे. ज्याप्रमाणे संजय चौरेंनी, त्याचप्रमाणे बाळासाहेब पायगुडेंनी किंवा आनंदीताईंनी काम केलं, असेच काम सागरजी जगताप, त्याचप्रमाणे संदीप शेठ राऊत यांनी करावे असे मी अथवा पुष्पा काकी असतील यांच्या हातून सर्वांच्या काम होतील. सासवडकर नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास नाही व्हायचा अशी मी ग्वाही देतो आणि सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. माझ्या ठिकाणी सासवड नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी आणि स्वीकृत नगरसेवक या निवडणुकीचे पीठासीन अधिकारी या नगरीचे नगराध्यक्ष मार्तंडजी भोंडे साहेब, सीओ पठाडे साहेब, उपस्थितांमध्ये आमच्या गटनेते आनंदी काकी असतील, माझी उपनगराध्यक्ष त्यांची निवड पुष्पा काकी असतील, माजी उपनगराध्यक्ष संदीपराव जगताप, सचिनराव भोगळे, दीपक नाना टकले, अजित काळूराव जगताप, पाटिया, प्रवीणजी भोंडे, सुहासबापू लांडगे, विजयभाऊ वडणे, या ठिकाणी उपस्थितांमध्ये गणेशजी जगताप आहेत, त्यांची आता निवड झालेली संदीप राऊत, आमचे बंधू सागर जगताप, आमच्या कोलते काकी, काँग्रेसचे अध्यक्ष आमचे प्रदीप अण्णा पोमन, सर्वच मान्यवर या ठिकाणी आहेत. या ठिकाणी नगरसेवक आमच्या टिळेकर वहिनी असतील, अतिशताई असतील, नेत्रेनाने असतील, सौ भोंगडेताई असतील, गोरकरताई, माजी उपनगराध्यक्ष आनंदीताई, सर्वच आज या ठिकाणी उपस्थित आहेत मान्यवर.
आवडते आमचे बाळासाहेब पावगुडे असतील, संजयराव चौरे असतील, हे स्वीकृत नगरसेवक त्यांनी चांगल्या प्रकारे त्यांनी 4 महिन्यामध्ये काम केलं आणि इथून पुढे पण ते चांगले काम करतील. सासवड नगरपालिकेचा फायदा आहे की आदरणीय काकांनी दिलेल्या सूचनेनुसार त्यांच्या केलेल्या मार्गदर्शनानुसार आपल्या पुरंदर हवेलीचे आमदार संजय चंद्रकाका जगताप यांनी आपल्यावर जो विश्वास दाखवला आहे, गेली 5 वर्ष आपण जनमत विकास आघाडीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे काम करतोय आणि बऱ्याच जणांना या ठिकाणी नगरसेवक पदाची संधी मिळाली. आदरणीय काकांचं जे ध्येय धोरण होतं की प्रत्येक समाजाला घेऊन जायचं, त्याप्रमाणे तेच धोरण आदरणीय आपले तालुक्याचे आमदार संजय चंद्रकाका जगताप यांनी तेच धोरण स्वीकारल्यामुळं प्रत्येकाला दरवेळेस संधी मिळत आहे आणि त्या संधीचं प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने सोबत करत आहे. आमच्या इथे पण आता सागर जगताप असतील, राऊत असतील, एक चांगले काम करणारे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या हातून पण एक चांगल्या प्रकारे समाजाची सेवा होईल. सागर आता इथे नगरपालिकेच्या बाहेरच भेटेल, त्यामुळं लोकांना शोधायला नको, चांगल्या प्रकारे काम करते. आनंदी काकींच्या आमच्या मार्गदर्शनानुसार आम्ही सर्वजण नगरसेवक या ठिकाणी काम करतो. पुष्पा काकींचा तो भरपूर अनुभव आहे, नंदू काका या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणजे पाणी पुरवठ्याचा अनुभव या ठिकाणी सर्वांना, जे उपनगराध्यक्ष झाले ते पदसिद्ध असतात, पाणी पुरवठ्याचे सभापती असतात. त्याच्यामध्ये सर्वच जण या ठिकाणी उपनगराध्यक्ष पद 4-5 जण आम्ही आहोतच मार्गदर्शन करायला आणि चांगल्या प्रकारे पुष्पा काकी पण चांगलं काम करतील. आणि बाळासाहेब पायगुडे शहराध्यक्ष असल्यामुळे त्यांनी पण चांगल्या प्रकारे काम केलं, त्यांना पण स्वीकृत सदस्याची संधी मिळाली. चौऱ्यांनी पण आताच्या कोविडच्या काळामध्ये पण स्वतःचे मशिनरी वापरून त्यांनी होते, राजू गिरणे असेल, म्हणजे चांगल्या प्रकारे प्रत्येक जण आपापल्या परीने काम करतोय. आम्ही पण आपल्या चांगल्या प्रकारे या ठिकाणी सासवड शहराला जे काही गरजेची कामं असतील ती करत असतो. आता सासवड शहरामध्ये रस्त्याची कामं चालवली आहे, ड्रेनेजचं काम झालेले आहेत, गॅसची पाईपलाईन झालेली आहे. म्हणजे जे काही आपण आमदारकीच्या टायमिंगला जे काय आपण घोंगडे बैठकामध्ये जे आश्वासन दिली होती ती सर्व आता पूर्ततेच्या मार्गावर आलेली आहे. येताना 5-6 महिन्याचे आता कालावधी राहिला नगरपालिकेवर. त्याच्यामध्ये आपण सर्व जी काही जनमत विकास आघाडीच्या माध्यमातून जी काही कामं आपण सुचवली होती ती आता पूर्णत्वाच्या तत्वावर आहेत. दीपकनाना बघतात, पण खरंच सांगा तुम्ही, आता रस्ते झालेले, ड्रेनेज लाईन झालेली, नाना माझ्याकडे बघतात. सर्व कामं होतील आणि आता ज्यांची निवड झाली त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि ज्यांनी जे आता पायगुडे आणि चौरे हे पण यापुढे चांगल्या प्रकारे काम करतील. सागर आहे आणि संदीप राऊत, पुष्पा काकी यांच्या हातून पण चांगलं काम होईल. मी सर्व सभागृहाच्या वतीने ग्वाही देतो आणि थांबतो त्यांचे. त्या लग्नाचे नगराध्यक्ष आहेत, आणि वेळ नाही कारण चर्चा करून तुम्हालाही मान्य गोवापर्यंत बोलणारे आहे. खऱ्या अर्थाने आतापर्यंत काही माझी पदाधिकारी झाले त्यांनी चांगल्या काम केले. खऱ्या अर्थाने काकींचं आणि आमदार साहेबांचं खरं लक्ष असतं ते सगळ्या कार्यकर्त्यांवर असतं. असं काय नसतं की बाबा हा जवळचा नाला आमचा नंतर चुकली जर कोण राहिला असेल तर ह्यात आमदार साहेबांचा किंवा इतर कोणाचा काही गोष्ट होतं तर ह्या चर्चेत होतं आणि त्यांचा समोर सगळ्याला संधी दिली जाईल. त्यात कोणीही नाराज होऊ नये. खऱ्या अर्थाने ह्याच्या मागच्या काळामध्ये आताच संजीवांनी आणि संदीप शेट्टी सांगितलं की जे आता सदस्य होते ते आपले संजीव बोलले बाळासाहेब, तर बाळासाहेब तर गेले 15-20 वर्ष माझं राजकारणात तरी काम करत होते. ज्याच्यावर ते आम्ही होत असताना आता पुढे लोक सांगायचे आता बाळासाहेब आता येऊन गेले. म्हणजे अशा पद्धतीचे काम करणारे आपले लोक आहेत. चांगलं आहे असं वाटतं की आपण चांगली लोक घडली पाहिजे.
खऱ्या अर्थाने जर अशी चांगली बोलत असताना त्याप्रमाणे आता जे आपण सागर जिल्ह्याला संधी दिली ते आता स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी चांगलं काम करत आहे. त्याचप्रमाणे आपल्या सासवडमध्ये नवीन उमेदवार आणि बुद्धिपती नावाने संदीप शेटे ते चांगलं काम करत आहेत. त्याचप्रमाणे काकीचा अनुभव त्यात वादच नाही. पण पाठीमागच्या काळात उत्पन्नाच्या काळात आनंदीताईला एक फोन केला होता म्हणजे सांगायचं आवडून राहिलं की बाबा असं एक 11 नवकरी तयार राहिले तर ते बाकीच्या वेळ लागेल माहिती त्यांना फोन केल्यानंतर त्यांनी सगळे पाऊल टाकणार मी येणार आहे सही करणार अशी काम करणारे आपल्याकडे आहेत. त्यामुळे अशा अडचणी येणार नाही पुढल्या काळात ते तुमचं तिन्ही लोक चांगलं काम करतील आणि यांना शुभेच्छा पान थांबतो. शिकवत नगरसेवक इलेक्शन पार पडत असताना आपल्याला एकच उमेद जाणवते की आपले आमदार संजयजी जगताप आपल्या इथं हजर नाही आहेत. काही कामानिमित्त ते बाहेर गेले असताना काय हरकत नाही काकी आहेत. त्याच्या पलीकडचं काकीने मला आता सांगितलं की सगळ्यांची कोणाची नावं घेऊ नका काकी लय मारतात मला बाहेर गेले पीठासन अधिकारी आपले मार्तनजी बोंडे साहेब आपले नायब तहसीलदार साहेब तसेच प्रदीपांना पोमन असतील सुनील कोलते असतील गणपती जगताप असतील आणि आपले गटनेते आनंदीकाकी जगताप असतील तसेच मावळचे नगरसेवक उपनगराध्यक्ष आनंदीताई आनंदी असतील तसेच मावळचे नगरसेवक बाळासाहेब पायगुडे असतील संदीप चौरे असतील आणि आता नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष पुष्पाताई जगताप असतील तसेच सागरजी जगताप असतील तसेच आताच नवीन झालेले नगरसेवक संदीपजी राऊत असतील. ऍक्च्युली इथं गेल्या वर्षात मी सागरचं नाव लावून धरलं होतं पण सागर गेल्या वर्षी सागर झाला होता तर त्याला म्हटलं इथं सरांपाशी कसं असतं माहिती का की पुन्हा अन्याय होऊन देत नाही. आतापर्यंत सागरचे जर झाला तरी बाकीचे जे पोलीस शिकून नगरचे होणार आहे मी त्याच वेळेस सांगितलं होतं सागरला की बाबा सागर की काय हे विषय नाही येते काय संजय सरांच्या लक्षात असतं की कोणाला करायचं काय करायचं ते त्याप्रमाणे अचानक सागर मुंबईवरून आला होता. मला मी झोपलो होतो अचानक रात्री उठून आम्ही त्याला घर नगरसेवक केलं. सगळ्यांना कुठून आला लागते. त्यानंतर संदीपला आपलं संदीपचं होतं विषय म्हणलं गेलं काम धरलं असं. तर अशा प्रकारे संजय चौरांनी बी काम केलं बाळासाहेब पागुडेंनी बी अतिशय सुंदर काम केलेलं आहे. त्यांच्या संजय चौरे बी काय काम असताना स्वतः उभं राहून काम करत होते. बाळासाहेब बी काम करत होते. तसेच सुनीताईंनी बी भरपूर काम केलं. थोडंसं मध्ये पाण्याची टंचाई झाली होती की त्यावेळेस हापका आणि सुनीताई किंवा सुनीताई नाही आला तरी विश्वजित आपला खरोखर तिथे जाऊन थांबायचे स्वतः की पाणी सासवडं कमी पडून नाही घ्यायचं. 97 लाख रुपयाची कोरडीची पाईपलाईन पूर्ण केली आणि सोलरचं जे आपण आता उद्घाटन केलंय तर भविष्यात मला वाटत नाही की सासवडला पाणी कमी पडेल. कालच सरांनी घरी असताना सरांनी म्हणले की 2 लाख रुपयाची पाण्याची टाकी आपल्याला कांबळवाडीत बांधायची बांगारा खिंडीत 2 लाख रुपयाची टाकी बांधायची पाण्याची 2 कोटी लिटरची. ती जर टाकी झाली ना तर मला वाटत नाही की सासवडला 8 दिवस पाणी लाईट तरी कमी पडणार नाही. अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित नियोजन चाललेलं आहे आणि सरांच्या प्रत्येक गोष्टी लक्षात असतात की कोण कार्यकर्ता माझ्याकरता चांगलं काम करतोय म्हणून सागर शेट्टी मला ही संधी मिळाली. अजून तुमचे कोण सहकारी असतील गेल्या नंदा बापू जगताप बी सहकारी त्यांना संधी मिळाली होती तसेच अजून कोण राहिले असतात त्यांना बी संधी मिळत आणि प्रामाणिकपणे काम करणारा इथं न्याय. आतापर्यंत मी कुठलंही पद संजय सरांना कधी मागितलं नाही. मला होऊन सांगितलं ते मी सत्य परिस्थिती तर प्रामाणिक काम करणारा त्यांना माहिती की त्यांना काहीच कमी पडत नाही आणि असंच तुम्ही बी पुढचं कार्य करावं. सागरजी जगताप असतील किंवा संदीपजी राऊत असतील पुष्पकाकी असतील पुष्पकाकींचा अनुभवच आहे
त्यामुळं असं तुम्ही पुढचं तुमचं भावी आयुष्य सुद्धा म्हणजे परफॉर्मन्सचं काम करत असतो नगरसेवकाची नियुक्ती आणि नगराध्यक्षांची नियुक्ती या संदर्भात आपण एकत्र आहोत. बघापासून मला हेही पाहायला मिळालं की संघटनेमध्ये अनेक वेळा आम्ही सांगतो की बोला बोला, परंतु बोललं जात नव्हतं. परंतु मी इथं बारीकपणे पाहत होतो की अनेक लोक अनेक नगरसेवक चांगल्या पद्धतीने बोलतात, परंतु संघटनेच्या बाबतीत मी त्यांनी लक्ष घालावं अशी नम्र सूचना या निमित्तानं करतो. ज्यांच्यासाठी आपण आज इथं सत्कार सोहळा आपण संपूर्ण होतोय या सासवड नगरच्या उपनगराध्यक्षपदी ज्यांची नियुक्ती झाली असे आमचे मार्गदर्शक सहयोगी आदरणीय नंदुका जगताप, ज्याच्या कुटुंबातील आदरणीय पुष्पकाजी जगताप यांची सासवड नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी नियुक्ती झाली. निश्चितच आनंद माझ्यासारखा कार्यकर्ता. दुसरं की संघटनेमध्ये काम करून खऱ्या अर्थानं ती संधी नव्हे तर लक्ष आपल्याकडे वेधून घेऊ शकतो याचा दृढ विश्वास सागर जगतापच्या नियुक्तीने मला झाला. कारण एक चांगला नखीचा कार्यकर्ता तो कुठेही टाका, तो चांगल्या पद्धतीने काम करू शकतो हे याच पाहायला मिळालं. त्याच पद्धतीनं आमचे संदीपजी यांची नियुक्ती स्वीकृत सदस्य म्हणून झाली. निश्चित आनंद त्या संपूर्ण संघटनेला आहे. आदरणीय काके असतील, नगराध्यक्ष असतील, आपण सर्व नगरसेवक अतिशय चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सासवड नगरपालिका एक चांगली नगरपालिका जी पुण्याची एक उपनगर म्हणून संबोधलं जातं त्या नगरीमध्ये आपण खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीने काम करतात. चांगलं यश या निमित्तानं संपूर्ण तालुक्यामध्ये आपल्याबद्दल बोललं जातं. स्वच्छतेच्या बाबतीत जी पारितोषिक मिळाले त्याही बाबतीमध्ये खूप चांगलं आशादायक वातावरण याही पुढच्या काळामध्ये निर्माण व्हावं अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि बरेचदा या तिघांनाही मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आणि ज्यांनी हा कारभार केला त्यामध्ये आनंदीताई वसुताई आनंदताई, त्याप्रमाणे आमचे सहकारी चौरे साहेब असतील, त्याप्रमाणे बाळासाहेब पायगुडे जे शहरचे अध्यक्ष आहेत, यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं. असंच काम एक काका सांगायचे की नगरसेवक एक विश्वस्त म्हणून काम केलं पाहिजे. ती भावना आपण याही पुढच्या काळामध्ये लक्षात घ्यावी आणि त्याच पद्धतीनं काम या नगरपालिकेचं करावं की त्या नगरपालिकेचं नाव अजूनही महाराष्ट्र नव्हे तर भारतभर त्याचं पसरावं एवढीच या सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करतो. आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करून पुनश्च माझे सहकारी संदीप जगताप असतील, सचिन भोगले असतील, जगताप असतील, प्रवीण भोगले असतील, त्याचप्रमाणे सुभाष बापू असतील, पायगुडे साहेब असतील, चौरे असतील, त्याचप्रमाणे संजय अण्णा असतील, विजयराव असतील, त्याचप्रमाणे गणेश जगताप असतील, नवनिर्वाचित सदस्य म्हणून ते असतील, संदीप राऊत असतील, त्याचप्रमाणे कुलगुरू दीपक असतील, त्याचप्रमाणे माझे सहकारी तरुण सहकारी सागर
आपण जे काम करत असताना आपले कैलासवासी सहकारी शिक्षक संकल्पनेतून आणि त्यांच्या प्रेरणेतून आपण जे काम करत असताना जी प्रेरणा मिळते त्याचप्रमाणे आपले पुरंदर आणि जे आमदार संजय जगताप यांच्या माध्यमातून आपण काम करत असताना खरं तर त्याचा निश्चित योग ठरलेला होता की या कार्यक्रमाला मी निश्चित उपस्थित असेल, परंतु अपरिहार्य कारणाने अचानक त्याला मुंबईला बोलवल्यामुळे ते रात्री मुंबईला गेले आणि त्यांनी सांगितलं की आपल्या सर्व सहकार्यांना आणि सर्व मार्गदर्शक असतील सर्व मंडळीला बरोबर घेऊन त्याचा कार्यक्रम आपण सर्वांनी व्यवस्थित पार पाडावा. मला जमलं तर मी निश्चित येईल, परंतु त्यांना जर योग आला नाही त्यामुळे आपल्याला उपस्थित राहिला. आज सरांनी आपल्याला ज्यावेळेस नगरपालिकेमध्ये काम करण्याची संधी दिली आणि या संधीचं म्हणून आज आपण ज्येष्ठ आणि तरुण युवा नेत्यांना काम करण्याची जी संधी दिली, सरांचं एकच म्हणणं आहे ज्येष्ठांना आणि तरुणांना बरोबर घेऊन या सासवड शहराच्या कामकाजात समतोल साधण्यासाठी त्यांच्या माध्यमातून आपण काम करीत आहोत. म्हणून आपल्याला मार्गदर्शक जसे पाहिजे त्यावेळेस दिशादर्शक देण्यासाठी या तरुण पिढीचा आपल्याला पूर्ण जर उपयोग करून घेता आला तर या सासवड शहराचा निश्चितपणे कायापालट होईल. आणि म्हणून हे तरुण सागर जगताप असतील, संदीप राऊत असेल यांना जी संधी दिली आणि या संधी या भविष्याच्या काळात त्यांनी निश्चितच त्याप्रमाणे पूर्ण कराव्यात. आणि मावळते आपले नगरसेवक स्वीकृत नगरसेवक आमचे सहकारी या सासवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष दीपक बायगुडे असतील, बाळासाहेब बायगुडे असतील, चौरे असतील यांनी अत्यंत चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे उपनगराध्यक्ष म्हणून जे काम करत होते त्या आनंदताईंनी सुद्धा चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. आणि प्रत्येकाला सरांनी या ठिकाणी उपनगराध्यक्ष किंवा सभापती म्हणून काम करण्याची जी संधी दिली आणि त्यांनी प्रत्येकाने सासवड शहराला त्यांचं जे योगदान आहे भविष्याच्या काळात आपल्याला सर्वांना एकत्र बरोबर जाऊन एक चांगल्या प्रकारची दिशा देण्याचं काम आपल्या मार्गदर्शकांच्या माध्यमातून आपले जे युवा नेते आणि पुरंदर जिल्ह्याचे आमदार माननीय संजय जगतापांच्या माध्यमातून करायचं आहे. आणि ते काम इथून पुढे अभ्यास चालू करण्यासाठी त्यांनी जो समतोल दिलेला आहे त्या तरुणांना बरोबर ज्येष्ठांना सुद्धा मार्गदर्शन देऊन त्यावेळेस एखादं काम आपण करतो त्यावेळेस त्या कामाचं पूर्णत्व होत असतं आणि त्या दृष्टीने आपल्याला समाजापुढे ते मांडता आलं. त्याचप्रमाणे आता नुकतेच उपस्थित असणारे त्या सासवड शहराचे माजी नगराध्यक्ष दत्ता नाना सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे सहकारी प्रदीप जगताप या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपलं सर्वांचं नगरपालिकेच्या माध्यमातून स्वागत करतो. आणि त्या ठिकाणी या ठिकाणी आज आपण या सासवड शहराच्या विकासाच्या दृष्टीने जे चालना देण्याच्या माध्यमातून आपल्या माननीय आमदार आणि मार्गदर्शक आणि या सासवड शहराला ज्यांनी नवी दिशा देण्याचं विकासाच्या दृष्टीने जे पाऊल उचललेलं आहे आणि त्यांना आपण सर्वांचं सहकार्य जे लाभतंय आणि निश्चितच त्यामुळे ते म्हणतात माझ्या तळागाळातल्या सर्व कार्यकर्त्यांचा मान आहे. मी जरी नाममात्र असेल तरी आपण जे काम करतात ते लोकांच्या पुढे जातं. म्हणून आपण सर्वजण तळागाळात काम करीत असताना आपण या सर्वांनी आतापर्यंत बरोबर घेऊन जाण्याचा जो प्रयत्न केलेला आहे म्हणून सासवडच्या विकासाच्या दृष्टीने जे पाऊल उचललेलं आहे त्या पाऊल आपण सर्वांनी सहकार्य करावं. म्हणून भविष्य काळात आपल्याला जशी संधी दिली त्या संधीचा आपण चांगल्या प्रकारे त्याचं योग्य असं चीज कसं होईल हे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन राहील. आम्हाला सुद्धा 4-4.5 वर्ष या सासवड शहराचं पदाधिकारी नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. विशेषतः मला सर्वांना आपले विनंतीपूर्वक सांगायचे की या सभागृहात जरी 4 आपले जरी वेगळ्या पक्षाचे सहकारी होते तरी आज आतापर्यंत सर्वांनी एकमताने प्रत्येक निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा बरोबर जाऊन घेण्याचं आणि सरांनी सांगितलेलं जे मार्गदर्शन केलं हे दीपक नाना असतील, सचिन बोगळे असतील, अस्मिताई असतील किंवा नाणे असतील यांनी सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारचं सहकार्य केलंय. आणि म्हणून इथून भविष्यात असंच सासवड शहराचा विकास होण्यासाठी इथून पुढची मी आपल्या सर्वांपुढे एक अपेक्षा व्यक्त करतो की सासवड विकासात आपला सर्वांचा सहभाग लाभावा. म्हणून आज नुकतीच जे नियुक्ती झाली त्यांना एक काम करण्याची संधी मिळाली म्हणून आपण ही संधी चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग करावा या दृष्टीने आपण सर्वांना परत एकदा शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. आपण या ठिकाणी महिला आणि सर्व नागरिक उपस्थित आहात. मी त्यांना त्यांच्या कॅबिन मध्ये जाऊन त्यांचा तुम्हाला ज्या पद्धतीचे सत्कार वगैरे करायचा असेल तर सर्वांनी करावा. त्याचप्रमाणे ते खाली कॅबिन मध्ये स्वीकृत सदस्यांना आपल्याला एक विनंती आहे आपण सुद्धा खालच्या कॅबिन मध्ये जावं. म्हणजे आपल्याला सर्वांना हितचिंतकाला आपल्याला सत्कार
दे ना बाबा. ओके. कुणाला फोन नाही दिलो काय काय ना आपण सांगायचो सगळ्यांना कल्पना खाली फोन तुझं